नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलम आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:53 ते 11:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:05 ते 3:29 आणि यमगंड काळ सकाळी 7:05 ते 8:29 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्र आणि नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि तुमचा मूड अतिशय चांगला दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. तुमचे भावंड असेल त्यांच्यावर सुद्धा नातेसंबंध आजच्या दिवशी चांगले दिसून येतील. काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. त्यावर जरूर काम करा. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. यापूर्वीची काही येणी असतील तरी आजच्या दिवशी येऊ शकतील. तुमचा मूडसुद्धा आजच्या दिवशी चांगला राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनाघडामुळे आजच्या दिवशी घडून येऊ शकतील. याचप्रमाणे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. थोडं फिरणं वगैरे होईल. मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमचे होतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदारापुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जी कामं तुमची होत नाहीत, पूर्णत्वाला जात नाहीत अशी कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. त्यामध्ये गती नक्की दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
नंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी घडू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ संभवता. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा थोडीशी खबरदारी बाळगणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणारा. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दोघांमधल्या हार्मोनी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहण्याचा प्रयत्न कराल, आराम करण्याचा प्रयत्न कराल आणि तो तुम्हाला आराम मिळेल सुद्धा. एकंदरीतच दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही जरूर हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्र नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील, मात्र थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.